पुणे आणि नाशिक महाराष्ट्राची दोन मोठी औद्योगिक शहरं. कल्पना करा, या दोन शहरांना जोडणारी एक सेमी हायस्पीड रेल्वे. हे फक्त एक रेल्वेचं स्वप्न नव्हतं, तर ते होतं विकासाचं, वेगाचं आणि नव्या संधींचं प्रतीक. पण आता प्रगतीचा हाच मार्ग एका मोठ्या वादळात सापडला आहे. झालं असं आहे की या रेल्वेच्या मार्गात अचानक एक मोठा बदल करण्यात आलाय, ज्यामुळे लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. आणि गंमत म्हणजे या बदलामुळे या प्रकल्पाचा मूळ हेतूच संपून गेलाय. जो प्रवास फक्त 2 तासात होणार होता, त्यासाठी आता जवळजवळ 5 तास लागणार आहेत. म्हणजे हा एक प्रकारे स्वप्नभंगच आहे. पण प्रश्न हा आहे की असं नेमकं का झालं? कोणी घेतला हा निर्णय आणि का घेतला? आणि त्याला इतका विरोध का होतोय? चला तर मग आपण या सगळ्या प्रकरणाच्या खोलात जाऊया आणि या प्रश्नांची उत्तरं शोधूया. तर एवढा मोठा बदल करण्यामागे सरकारचं अधिकृत कारण तरी काय आहे, पाहूया. गोष्ट सुरू होते 2019 मध्ये. तेव्हा सिन्नर आणि संगमनेरमधून जाणाऱ्या थेट मार्गाचं सर्वेक्षण पूर्ण झालं होतं. पण 2021 उजाडलं आणि चित्र बदलायला सुरुवात झाली. मार्गात बदल होणार याचे संकेत मिळू लागले आणि अखेरीस रेल्वे मंत्रालयाने थेट संसदेतच घोषणा केली की मार्ग बदलणार, तो आता अहमदनगर आणि शिर्डीवरून जाणार. बरं, तर या सगळ्या वादाच्या केंद्रस्थानी आहे तरी काय? ते आहे GMRT, म्हणजेच जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप. ही काही साधीसुधी दुर्बीण नाही आहे. ही एक प्रचंड मोठी राष्ट्रीय महत्वाची रेडिओ दुर्बीण आहे, जी खगोलशास्त्रीय संशोधनामध्ये खूप महत्वाची भूमिका बजावते. आता सरकारचं म्हणणं काय आहे ते ऐकूया. विज्ञान आणि अणुऊर्जा विभागाचा दावा असा आहे की जर रेल्वे मूळ मार्गावरून गेली असती तर या दुर्बिणीच्या कामात अडथळे आले असते. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण अगदी सरळ आहे. या राष्ट्रीय महत्त्वाच्या वैज्ञानिक मालमत्तेचं संरक्षण करणं हे आमचं कर्तव्य होतं. आणि खरा संघर्ष सुरू होतो तो इथेच. नवीन प्रस्तावानुसार पुणे ते नाशिक प्रवासाला आता किती वेळ लागेल? तब्बल 4 ते 5 तास. आणि धक्कादायक गोष्ट काय आहे माहितीये? आधीच्या योजनेनुसार हेच अंतर फक्त 1.5 ते 2 तासांत कापलं जाणार होतं. म्हणजे सेमी हायस्पीड रेल्वेचं जे मूळ स्वप्न होतं ते तर इथेच संपलं. फरक अगदी स्पष्ट दिसतोय. जुना मार्ग कोणासाठी होता? विद्यार्थी, शेतकरी, IT मध्ये काम करणारे लोक, त्यांच्यासाठी हा मार्ग एक वरदान ठरला असता. पण आता जो नवीन मार्ग आहे त्याचा फोकस पूर्णपणे वेगळा आहे. तो आहे मालवाहतुकीसाठी आणि तीर्थक्षेत्रांना जोडण्यासाठी. म्हणजे थोडक्यात काय, जी रेल्वे माणसांसाठी होती ती आता मालासाठी झाली आहे. अर्थात एवढा मोठा निर्णय झाल्यावर लोक गप्प बसणार नाहीत. मग लोकांची प्रतिक्रिया काय आहे आणि यात राजकारण कुठे येतंय? लोकांच्या भावनांचंच प्रतिबिंब रेल्वे कृती समितीच्या या एका वाक्यात दिसतं. ज्यांच्यासाठी हा प्रकल्प होता त्यांच्याच गरजांकडे दुर्लक्ष केलं गेलं आहे. म्हणजेच ज्यांच्यासाठी हा सगळा खटाटोप होता त्यांनाच विचारात घेतलं गेलं नाहीये. आणि मग काय, लोक अक्षरशः रस्त्यावर उतरलेत. पुणे, नाशिक, अहमदनगरमध्ये मोर्चे काढले जात आहेत, उपोषणं केली जात आहेत. सरकारवर दबाव आणण्यासाठी एक रेल्वे कृती समिती सुद्धा स्थापन झाली आहे. आणि इतकंच नाही, तर आता खुद्द पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासारखे मोठे नेते सुद्धा म्हणतायत की मंत्रालयाने या निर्णयाचा पुन्हा विचार करावा. तर आता हा वाद फक्त एका रेल्वे लाईन पुरता राहिलेला नाहीये. हा वाद आता एका मोठ्या प्रश्नाकडे बोट दाखवतोय. तो म्हणजे आपल्या देशाच्या विकासाची दिशा नेमकी काय असावी. आणि हे सगळं होत असताना आपण हे विसरता कामा नये की यात तब्बल 8,970 कोटी रुपये पणाला लागले आहेत. आणि हे पैसे जनतेचे आहेत. त्यामुळे इथला प्रत्येक निर्णय या संपूर्ण भागाचं भविष्य ठरवणार आहे. तर मग प्रश्न उभा राहतो तो प्राधान्याचा. आपण प्राधान्य कशाला द्यायचं? देशाच्या एका वैज्ञानिक मालमत्तेला की एका संपूर्ण प्रदेशाच्या आर्थिक विकासाला? केंद्रात बसून केलेल्या नियोजनाला की स्थानिक लोकांच्या गरजांना? मालवाहतुकीच्या सोयीला की सामान्य प्रवाशांच्या सुविधेला? आता या संपूर्ण प्रकरणाचं भविष्य केंद्र आणि राज्य सरकारच्या चर्चेवर अवलंबून आहे. पण शेवटी एकच मूलभूत प्रश्न शिल्लक राहतो आणि तो खूप महत्त्वाचा आहे. एखाद्या देशाचं भविष्य हे नकाशावर ओढलेल्या काही रेषांनी ठरवायचं की ज्या लोकांच्या आयुष्याला त्या रेषा कायमच्या बदलणार आहेत त्या लोकांनी ठरवायचं? या प्रश्नाच्या उत्तरातच कदाचित आपल्या देशाच्या विकासाची पुढची दिशा दडलेली आहे.